तर जो रोष लोकांच्या मध्ये मोदी शहांच्या विरुद्ध आहे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, त्यामुळं सामान्यातलं सामान्य नागरिक म्हणतो की मी तिथं गेलो म्हणजे मला मोदी शहांना दाखवायचं की मी तुमच्या विरोधात आहे, एवढंच त्याचं. बऱ्याच गोष्टी कळल्या या दरम्यान. आयुष्यात कार्यकर्ता म्हणून एक 15-16 वर्षाचा जो अनुभव होता, त्या सगळ्या अनुभवाला या 11 महिन्याच्या अनुभवांनी मागे टाकलं की 11 महिने खूप मोठा अनुभव देणारे होते. आम्ही किती वेळ मला बोलायचं सांगितलं विजय भाऊ, पाऊण तास. हा येस, चांगला मुद्दा आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते इतके चांगले की मुद्दे काही विसरून ते आणून देतात. म्हणजे इतकी सिस्टमॅटिक पार्टी मी पाहिली. बरेच यातले माझे सहकारीच आहेत, आपल्या आंदोलनातले सहकारी. गणेश तर तुम्ही गावाकडे पण जाऊन कन्नडला सभा. असो, मुद्दा असा होता की जनतेमध्ये एक रोष आहे. आता हा रोष नीट कसा मार्गी लावायचा हा मुद्दा आहे. आम्ही सहसा आताच्या सभा फार घाईघाईत होतात आमच्या, कारण की खूपच आता निवडणुका जवळ आल्या. म्हणजे आता काल आम्ही शेवटची सभा घेतली, आज विदर्भातला प्रचार बंद झाला, तर पहिला प्रचार संपतो. आता नियोजन आम्ही फेज वाईज केलं. याच्यानंतर आम्ही कोकणामध्ये जाणार. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आम्ही ऑलरेडी 3 सभा घेतल्या, कारण एक वडील आणि 2 मुलं, 3 जण आहेत, ते तिघांची एक सभा सगळ्या सभांच्या ठिकाणी गेलं की पहिलं वेशीवरच पोलीस हजर होतात, नोटीस घेऊन की तुम्ही प्रक्षोभक बोलायचं नाही. ते सिंधुदुर्गामध्ये पण दिली. आम्ही म्हणलं आमची गरजच नाही ते प्रक्षोभक बोलायला. एक वडील आणि त्यांची 2 छोटी मुलं हजर आहेत, आम्ही त्याच्याला. पण पोलीस तर आमचं छान जमतं, ते नोटीस देतात पण त्यांच्याही मनात ते कुठेतरी असतं आणि ते ऐकत उभे राहतात. आम्ही त्यांना विनंती करतो की कृपा करून उभे राहू नका, तुम्ही नागरिक म्हणून खुर्चीवर बसा, अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि ते बसून ऐकतात. काही काही पोलीस इतके रममान होतात की ते व्हिडिओ मी काढायला लावला. म्हटलं त्यांची नोकरी जाईल, ते ज्या टाळ्या वाजवत आहेत वगैरे, म्हटलं त्यांना करू. हा रोष आहे लोकांमध्ये, मोदी शहांच्या कारकिर्दीवरचा रोष आहे. आता एक 7-8 नॅरेटिव्ह आणि त्याच्यावर फक्त बोलू, आणि कदाचित ते मुद्दे जर पोहोचवत आले तुम्हाला, मला वाटतं की सगळीकडे फरक पडू शकतो. आणि आम आदमी पार्टीचं मी अभिनंदन करतो की ज्या ताकदीने कुठलाही इंटरेस्ट न ठेवता खरा बिनशर्त पाठिंबा हा आहे. मुंबईत एकाने बिनशर्ट दिला होता त्यांनी, लोक त्याला बिनशर्ट पाठिंबा कपडे असो. पण मुद्दा हा आहे की तुम्ही काही अपेक्षा न ठेवता ते केलं. माझा अगदी म्हणजे ज्याला म्हणून की जवळच्या माणसाचा सल्ला असा आहे की आता विधानसभेला 15-20 मतदारसंघ चांगले तयार करा. आतापासून उमेदवारी ठरवा, आतापासून उमेदवारांना कामाला लावा आणि महाविकास आघाडीकडे ती मागणी करता येईल. कारण शेवटी पक्ष तेव्हा टिकेल जर निवडणुका लढवल्या, कार्यकर्त्यांना मोटिव्ह काहीतरी राहील, नाहीतर तो मोटिव्ह राहणार नाही. आणि शेवटी सत्ता हे काही आटापिटा करून मिळवायचं साधन नाही, पण सत्ता हे बदलण्याचं साधन आहे. ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे, आंदोलनापासून वेगळं होताना घेतली. ती जर भूमिका पूर्ण करायची असेल तर तुम्हाला निवडणुका लढवाव्या लागतील. आणि त्याच्यासाठी माझा एक सल्ला असा आहे की 15-20 अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड असतील, अतिशय महत्वाचे मतदारसंघ, 25 मतदारसंघ म्हणा, मागताना 50 मागा, ते 25 आणि त्याच मतदारसंघावर लक्ष देऊन आम आदमी पार्टीचा प्रवेश हा विधिमंडळात होऊ शकतो. मी त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्ही काय नॅरेटिव्ह नेतो तेवढं मी फक्त सांगतो, जे लोकांमध्ये आम्हाला असं वाटलं. आम्ही आमच्या सगळी ट्रायल अँड एरर होतो, तिथे काय बोलायचं. मग आम्ही एक रिसर्च टीम आमची तयार केली, खूप चांगली रिसर्च टीम आहे आमची निर्भय बनवची. आणि समजा अमरावतीत मी जात असेल भाषणाला, तर अमरावतीचे मुद्दे मला समोर येतात की हे मुद्दे असे आहेत. जेव्हाचे भाव क्रिटिकल अनालिसिस करून येतात सगळं, भाव काय होता, मग आज काय कापसाचा भाव, मग मागे काय वगैरे होतं. आणि मग आम्ही त्या मुद्द्यांचं कॉम्पिटिशन असे करतो की तुम्हाला ते माझ्या हे विसल काय येते, माझ्या पण विसल येतं, ते कमी मलाच विसल आहे. तर आम्ही काय करतो की ते कॉम्पोजिशन करतो तसं मुद्द्याचं. म्हणजे समजा मग ग्रामीण भागातील शेतीचे मुद्दे प्राधान्याने घ्यायचे. ग्रामीण भागात काही हे राम मंदिर वगैरे फार नाही, हे सगळं कोथरूड वगैरे शहरी भागात जास्त तिकडे काही ते फार तो नाहीये. इव्हन मी तुम्हाला सांगतो, मी राम मंदिराच्या वेळेला जयपूरमध्ये होतो 3 दिवस आधी त्यांच्या प्रतिष्ठापनेचा. तर जयपूरमध्ये मला काही वाटलं नाही. हे वातावरण फक्त महाराष्ट्रात केलं त्यांनी. त्याचं कारण लक्षात घ्या, म्हणजे आपला प्रत्येकाचा रोल किती महत्वाचा आहे ते आपल्या लक्षात. त्यांना महाराष्ट्र जिंकणं हे अतिव गरजेचं झालं. एक बातमी परवा आसिफने नोटीस केली, दाखवली त्यांनी मला. त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं
की मोदीजींच्या 18 सभा होणार आहेत महाराष्ट्रात. जिथे जागा धोक्यात दिसतील तिथे मोदीजी सभा घेणार आहेत, दुसरं वाक्य. आणि तिसरं वाक्य असं होतं की 24 ठिकाणी सभा होऊ शकतात. याचा अर्थ 24 जागा यांच्या धोक्यात आहेत. जिथे काही लढत आहे त्यातल्या 24 त्यांच्या धोक्यात. आता हा उभा आडवा सगळा महाराष्ट्र फिरून झाल्यानंतरच काही आमचं विश्लेषण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्ही राजकीय कार्यकर्ता. आता आपल्याला काही बाकी जनतेला काही बोलायचंच नाही, आपण कार्यकर्ताच कार्यकर्त्याशी असा संवाद आहे आपला. त्यामुळे काही गोष्टी खूप फ्रँकली सांगतो, म्हणजे आपण लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांना. त्यामध्ये असं आहे की आम्ही पहिला यांचा नॅरेटिव्ह तोडतो तो धर्म करणार होतो. हे जे यांचं राम 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 चाललं म्हणून राम आमचाही आम्ही असं आम्ही म्हणतो बाबा आमचा गांधींचा राम आणि तुमचा नथुराम असं आम्ही धर्मकारण यांचं तोडायचं असेल तर आमच्या एक लक्षात आलं प्रयोगांती. आम्ही जोपर्यंत आम्ही सेक्युलर म्हणून बोलत होतो तोपर्यंत त्यांना आम्ही धोकादायक वाटत नव्हतो, तोपर्यंत आमच्यावर हल्ले होत नव्हते. पण जेव्हा आम्ही म्हणायला लागलो की आम्ही तुमच्यापेक्षा चांगले हिंदू आहोत, कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचतो, आम्हाला हिंदू धर्माचा खरा अर्थ कळला, तर तुम्हाला नाही कळत. भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांना रामरक्षा म्हणता येते वगैरे असं जेव्हा आम्ही नॅरेटिव्ह घेतले तेव्हा यांनी आमच्यावर हल्ले सुरू केले. तुम्हाला माहिती आहे सिन्नरमध्ये माईक फोडणारा भाजपचा तालुका अध्यक्ष होता, डेस्परेट झाले होते आणि त्यांनी ते सुरू केलं. तिथं माझ्या मनात विचार आला होता म्हणावं तेव्हा आता एवढे लोक जमलेच आहेत, सभा बंद करतो, भाषण बंद करतो. आता एवढे लोक जमले तर वाया कशाला घालायचं, चला आपण रामरक्षा म्हणू. असं म्हणलं असं तिकडे एकालाही येणार नव्हती हे मला माहिती. तर हे संघी विरुद्ध हिंदू विरुद्ध मूळ हिंदू असा हा लढा आहे आणि हा खूप जुना आहे. हा तुम्हाला वाटत असेल आत्ताचा आहे का, हा आत्ताचा नाही, हा फार जुना संघर्ष आहे की हे नकली राजकीय हिंदू विरुद्ध खरे हिंदू हा संघर्ष फार जुना आहे आणि तो ज्ञानोबा तुकोबांपासून केलेला आहे. तर ते जे आहे आम्ही ते नॅरेटिव्ह लोकांमध्ये देतो की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करायचं हा मुद्दा आहे. गेले काही दिवस तुम्ही बघा सतत बाबा बुवा बाहेरचे येत आहेत. आमच्या वारकरी संप्रदायात हजारो संत चांगले प्रवचनकारे कीर्तनकारे त्यांना नाही बोलवलं, यांना बोलवलं. आणि उत्तर प्रदेशीकरण म्हणताना पुन्हा माझ्या मनात उत्तर प्रदेश या राज्याबद्दल कोणताही आकस नाही, त्याचं कारण देशाला 2 पहिले पंतप्रधान देणारा हा प्रदेश महत्वाचा प्रदेश. उत्तर प्रदेशचं आपलं काही भांडण नाही. उत्तर प्रदेश मला हे आजकाल हे थोडं मला खटकतं जरा. गुजरात बद्दलही फारच आकस लोकांना निर्माण झालं. मी म्हणतो अरे गुजरात बद्दल का वाईट बोलता. गुजरात मोदी शहाचा आज झाला, पहिला तो सरदारांचा बापूंचा आणि पटेलांचा आहे ना, एकाच वेळी पाहत नाही. आपला ते आपण सोडायचं नाही, आपली चादर आपण सोडता कामा नाही. हिंदू धर्मावरचा अधिकार सुद्धा आपला न सोडता आपल्याला यांना प्रश्न विचारावे लागतात. किंवा मग नथुराम जर हिंदू होता तुमचा चांगला तर गांधीजींना त्यांनी प्रार्थनेला जातानाच का मारलं बा, प्रार्थना तर करू द्यायची होती. गांधी तर राम नाम घ्यायला सांगितलं. तर हे नॅरेटिव्ह लोकांमध्ये खूप चांगलं जात आहे आणि संघी हिंदू विरुद्ध मूळ हिंदू म्हणजे मूळ हिंदूचा राम असतो आणि संघी हिंदूचा जय श्रीराम असा फरक असतो आणि जय सियाराम सुद्धा असतो. मी त्यांना म्हणते बाबा आमचा राम कुटुंब वत्सले, तो सुहास्यवदनी, तो काय 24 तास बाण घेऊन कोणाला तरी मारण्यासाठी धावून जात नाही, तो सुहास्यवदनी आणि त्याच्यासोबत बायको पण नेहमी असते, त्याला बायकोची ॲलर्जी नाही असं हे कसे नकली हिंदू आहे हा आमचा पहिला नॅरेटिव्ह असतो की हे कसे नकली हिंदू हे लोकांना सांगितलं. दुसरा जो नॅरेटिव्ह असतो तो आमचा यांच्या धर्मकारणानंतरचा यांचा जो राष्ट्रवाद आहे त्याच्यावरचा असतो, नकली राष्ट्रवाद यांनी जो पोचला. आणि त्यात आपल्याला हा मुद्दा लोकांपुढे न्यायला पाहिजे की आज राष्ट्रवाद आम्हाला ते लोक शिकवत आहेत ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीत नाकारलं आणि राष्ट्रध्वजाची अवहेलना केली, ते आम्हाला राष्ट्रवाद शिकवतायत. आता हा मुद्दा न्यायला पाहिजे. गांधींची जी हत्या झाली, मी खरं परवा म्हणजे बरेच दिवस झाले मी बाबांना म्हणालो पृथ्वीराज चव्हाणांना की तुमचे बघते 2-3 जर प्रवक्ते सोडले तर बाकी सगळं आनंदच असतो थोडं. मी त्यांना म्हटलं की काय होतं की तो भाजपवाला तिकडून म्हणतो की गांधीजीमुळे देशाची फाळणी झाली आणि तुमचा प्रवक्ता गप्प बसतो, त्याला वाटतं आपल्याला काय माहिती झाली पण असेल असं. तर तुमचे सुद्धा जे प्रवक्ते असतील त्यांना हे बेसिक भारताचं थोडा ओरिएंटेशन द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नवीन मुलं येतात, चांगली मुलं येतात तुम्ही पण त्यांना हे थोडं ओरिएंटेशन द्यायला पाहिजे भारत काय आहे आणि यांचा राष्ट्रवाद जो नकली राष्ट्रवाद आहे त्याला कसं एन्काउंटर करायचं. महात्मा गांधींची हत्या ही काय म्हणजे आता थोडा वेगळा विषय पण बोलला पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये. महात्मा गांधींची हत्या ही 55 कोटींसाठी झालेली नाही यावेळी लोकांना पहिल्यांदा खूप जोरात सांगतो की ही 55 कोटीचा संबंध नाही, त्याच्या आधी पण 6-7 वेळा तो प्रयोग झाला होता. 55 कोटीचा मुद्दा एवढाच होता की आपण जेव्हा आपली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 300 कोटीची आपली गंगाजळी होती, आपली रिझर्व्ह म्हणजे कॅश आपल्याकडे होती आणि मग त्याच्यामध्ये इंग्रजांनी वाटणी केली भूभागाप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे, तर आपल्या वाटेला 225 कोटी राहिले आणि 75 कोटी हे पाकिस्तानच्या वाट्याला गेले.
त्यातले पण 20 कोटी आपण अग्रिम रक्कम म्हणून दिलेली होती. आता गांधीजी फक्त एवढंच म्हणत होते, काय हा काही करार गांधीजींनी केलं नाही की नेहरू पटेलांनी केलेलं होतं. गांधीजी फक्त एवढंच म्हणत होते की भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या देशाशी केलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि म्हणून हा जर मोडला गेला तर देशाची नाचक्की होईल. एवढाच गांधींचा मुद्दा होता, बाकी संबंध नाही. पण गांधी जिवंत असेपर्यंत या देशात धर्माचं राजकारण रुजू शकत नाही हे त्यांना माहिती होतं, म्हणून गांधीजींना माहिती. सावरकरांच्या ज्या जागा आपण पाहिल्या 4 पहिल्या निवडणुकांमध्ये, म्हणजे सावरकर हयात असतानाची गोष्ट आहे की 51ला सार्वत्रिक निवडणूक नाही. हिंदू महासभेला जागा मिळाल्या पहिल्या निवडणुकीत 4, त्यांनी उमेदवार सगळीकडे उभे केले. पहिल्या निवडणुकीत मिळाला 4, दुसऱ्या निवडणुकीत मिळाला 2 खासदार त्यांचे झाले, तिसऱ्या निवडणुकीत 1 आणि चौथ्यात 0 ही त्यांची संख्या. तर मूळ दुःख काय या संघाच्या लोकांचं की भारताची जेव्हा फाळणी होत होती तेव्हा यांना कोणीच विचारत नव्हतं. हे स्वतःला हिंदूचे प्रतिनिधी म्हणत होते, पण हिंदूंचा नेता महात्मा गांधी होता. तर गांधी हिंदूंचा नेता का होता, तर गांधींनी हिंदू धर्माला पहिल्यांदा सार्वजनिक केला. आपला धर्म हिंदू धर्म म्हणजे मी तुला 100 रुपयाचे पेढे देतो, तू मला हे असा व्यक्तिगत मोक्षाचा धर्म आहे. पण गांधींनी प्रार्थना सभा सुरू केल्या, जाहीर प्रार्थना सभा पहिल्यांदा सुरू केल्या. मंदिराच्या बाहेर गांधींनी धर्म आणला आणि म्हणून त्यांना ते गांधी खटकत होते. तसंच त्यांना ज्ञानोबा ते तुकोबा ही परंपरा सुद्धा खटकते, कारण की ती परंपरा समता सांगणारी परंपरा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की वेद संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा आनंद नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णाचे. अरे तुमचे वेद खूप मोठे असतील पण ते आता कृपण झाले आणि ते 3 वर्णांच्या नादी लागून एका वर्णात ही त्यावेळेस 750 वर्षापूर्वीची भूमिका आहे, ती त्यांना परवडत नाही आणि म्हणून हे बाबा बुवा उत्तरेचे असं सगळं चाललंय. तर हिंदू धर्माचा खरा आशय जो गांधीजींनी सांगितला आणि विनोबांनी सांगितलं की हिंसेपासून दूर राहतो तो हिंदू, अशी विनोबांनी व्याख्या केली. ही व्याख्या आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये न्यायला पाहिजे. हिंदू धर्मावर कोरडे ओढून, हिंदू धर्मावर टीका करून, म्हणजे काही काही लोक इतके वाह्यात येतात की ते वारीवर सुद्धा टीका करतात. त्याचं काही कारण नाही. वारीवर कशासाठी टीका करतात? ते 750 वर्षाची ती परंपरा, ज्ञानेश्वर महाराजांपासून पालखीची परंपरा त्यातील 300, 350, 400 वर्षाची तुकाराम महाराज. या परंपरांवर टीका न करता खरा हिंदू धर्म काय, आणि हे खरं सांगतो तुम्हाला मी, मला पण गांधीजी पहिल्यांदा एवढे कळले या प्रयोग सुरू झाल्यानंतर, एवढे मला गांधी कधी कळले नव्हते. मी कुठेतरी मी ह्या निष्कर्षाला आलो की भारतीय जनता पक्षाला उत्तर हे गांधी आंबेडकर एकत्र घेते, बाकी दुसरं काय उत्तर. गांधी आणि आंबेडकर हे एकत्र. आता दुर्दैवाने फारच वेगळा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. आम्ही भरपूर प्रयत्न केले, आम्ही त्यांनाही पत्र लिहिलं, काँग्रेसच्या आणि सगळ्या 3 पक्षांना लिहिलं, पण त्यात दुर्दैवाने यश आलं. पण मला असं वाटत नाही की आंबेडकरी जनता यावेळेला, मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी वोटिंग करणार आहे असा माझा अंदाज. कारण असं सांगतो मी की जेव्हा सिन्नरला हल्ला झाला त्यानंतर सगळ्यात पुढे संरक्षणासाठी आमच्या आंबेडकरी जनता झाली. तुमचे मला खरं या निमित्ताने आभार मानायचे. इथे हल्ला झाला त्यावेळेला आम आदमी पार्टी सुद्धा सगळे कार्यकर्ते उभे राहिले, काँग्रेस होते, राष्ट्रवादीचे होते. म्हणजे राष्ट्रवादी ओरिजिनल फरकात आहे, तुम्ही नेहमी ओरिजिनल शब्द वापरा नाही तर घोळ होतो लोकांना. शिवसेना ओरिजिनल आणि आम आदमी पार्टी आणि सगळ्या संघटना, रिपब्लिकन पक्षासह हे सगळे होते. वंचितचे त्यावेळेला लोक आमच्यासोबत होते. मला सांगायला आनंद वाटतो की सगळ्यात पहिल्यांदा आमच्या संरक्षणाची जी जिम्मेदारी आंबेडकरी जनतेने घेतली. पिंपरी चिंचवडची सभा पहिली झाली त्यानंतर, आणि आंबेडकरी संघटनांनी आम्हाला असं सांगितलं की आता तुम्ही चिंताच करायची नाही. त्याच्यानंतर प्रत्येक गावात जिथे जिथे सभा होती तिथे ते वेशीवर घ्यायला येतात आणि भाषणानंतर वेशीवर सोडायला येतात. इतकी ही कमिटमेंट असलेली कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्ते. मला वाटत नाही की ते जातील, कारण हल्ल्यानंतर जी सभा झाली मोठी त्याच्यामध्ये रामदास आठवले साहेबांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही सत्तेत राहा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही राहा सत्तेत, पण आम्ही मात्र या माणसांच्या सोबत, कारण ही माणसं संविधान वाचवायचं होतं. मला असं वाटत नाही की यावेळेला आंबेडकरी जनता संविधानाच्या विरुद्ध काही गोष्टी मतविभाजनी केलं असं माझं स्वतःचं इम्प्रेशन, पॉलिटिकल ऑब्झर्वेशन असं आहे की लोक जाणार नाही त्यावेळेला फार काही मतविभाजन होईल असं वाटत नाही. आता एमआयएमचा मुद्दा निघाला, एमआयएमचं कामच तेवढं आहे आणि त्याला फार मोठा इतिहास आहे. खरं हा लोकांपर्यंत गेलाच नाही. तुम्हाला इथे बसलेल्या अनेकांना माहिती असेल, अनेकांना माहिती नसेल की मुस्लिम लीग जिनांची आणि सावरकरांची हिंदू महासभा यांची प्रांतिक निवडणुकांमध्ये कायम युती असायची. पहिली युती ती आहे. बंगालमध्ये त्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या काँग्रेसच्या विरोधात, पंजाबमध्ये लढल्या आणि सिंध वायव्य सरहद्द प्रांतात पण लढल्या. हे आपल्या लोकांना सांगायला पाहिजे की धर्मनिरपेक्ष राजकारण जर हटवायचं असेल त्यासाठी हिंदुत्ववादी आणि मुस्लिमवादी, इस्लामवादी असे दोन्ही एकत्र येतात, कारण ते दोघंही कट्टर आहेत आणि त्यांना धर्माचं राज्य पाहिजे आणि म्हणून ते एकत्र येतात. हे आपल्याला लोकांना सांगायला पाहिजे. राष्ट्रगीताचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की राष्ट्रगीत हे म्हणाले की आमचं राष्ट्रगीत वंदे मातरम. आता यांना माहितीच नव्हतं, संघाच्या शाखेचे प्रॉब्लेमच नाही, त्यांच्याकडे
शाखेत फक्त अफवा आणि फुसफुशीत होत असल्यामुळे ज्ञानाचा संबंधच येत नाही त्यांच्या विचारांशी. आणि त्यांना काही माहिती पण नसतो. आता त्यांना हे माहित नाही की वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय राष्ट्रगान भाऊसाहेब आजबे आहेत की नाही. ते जे राष्ट्रगान आहे ते काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात गायलं जायचं स्वातंत्र्याच्या. फार जुनी आहे, त्याला पुन्हा ते काँग्रेसच आपत्ती आहे. पण त्यांना माहिती नसून अज्ञानात आनंद आहे की आमचं वंदे मातरम. त्यांना काहीतरी असं संस्कृत दिसलं की त्यांना ते आपलं वाटतं. त्यांचा तो मोठा लोचा आहे. मला कधी कधी असं वाटतं की मोहन भागवतांना भेटावं, त्यांना म्हणून की तुमचं चालू द्या सगळं, पण तुमच्या कार्यकर्त्यांना थोडं ज्ञान वाटप करायचं तर आम्हीच फिरतो. काही संबंधच नाही होत, ज्ञानाचाच काही संबंध. अत्यंत बुरसटलेली विचारधारा. स्त्रियांच्या बाबत अहो यांच्या शाखेत स्त्रियांनाच प्रवेश नसतो, बाकीचं काय बोलायचं. 50% स्त्रियांनी हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. यांच्या शाखेत स्त्रियांना प्रवेश नाही असो. तर ते राष्ट्रगीताचा जो मुद्दा तोही लोकांमध्ये फार प्रभावीपणे जातो की हे राष्ट्रगीताला मानत नाही. तर आता हे सांगतात आम्हाला काय घर घर तिरंगा हर घर तिरंगा. आणि म्हणून आमच्याकडे तर 42 पासून तिरंगा आहे, तुम्हाला आता कळलं. माझे वडील हैदराबाद मुक्ती संग्रामाचे स्वातंत्र्य सैनिक होते 42 साल. हे आम्हाला फार पूर्वीपासून माहिती, तुम्हाला ते आज कळलं म्हणून तुम्हाला त्याचं कौतुक आहे. आणि हा तिरंगा सुद्धा हा मुद्दाही लोकांपर्यंत न्या जेव्हा जेव्हा चर्चा होईल सोशल मीडिया की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन पहिला म्हणजे आपला साजरा होत होता 47ला. 14 ऑगस्टला यांचं मुखपत्र ऑर्गनायझर नावाचं, त्याच्यात एक लेख आला आणि त्या लेखात त्यांनी असं म्हणलं की तिरंगा आम्हाला मान्य नाही कारण हिंदू धर्मात 3 हा अशुभ आकडा समजला होता आणि आम्हाला फक्त भगवा ध्वज हवा, हे त्यांची भूमिका होती. आता पण संभाजी भिडेंनी रॅली केली 15 ऑगस्टला, मुद्दाम भगवे ध्वज नाही. आणि जेव्हा पत्रकारांनी विचारलं की हे काय आहे तर ते म्हणाले की नाही तिरंगा आमच्या मनात आहे. म्हणजे 15 ऑगस्टला मुद्दाम रॅली वेगळी काढायची असो. पण हे हा जो मुद्दा आहे की जे राष्ट्रध्वजाला मानत नाहीत, राष्ट्रगीताला मानत नाहीत आणि राष्ट्रपित्याची हत्या केली त्यांच्याकडून आम्ही राष्ट्रवाद शिकायचा का, हा मुद्दा त्यामध्ये आहे. यांचं पहिली निवडणूक यांनी जी केली गुजरात मॉडेल, त्याच्यावरती ते जिंकलेले. काय काही असं मॉडेल अस्तित्वात होतं. लोक म्हणत होते, आम्ही अनेक प्रवक्ते त्यांच्या वेळेला आम्हाला चॅनलवाले बोलवायचे सुदैवाने, मालक बदलायचे राहिलेले होते अजून, मालकी लोकांकडे वेगळे होते तर आम्हाला बोलवायचे ना. आम्ही त्यांना विचार मॉडेल आम्हाला समजून तरी सांगा, फक्त ते मॉडेल राज ठाकरेंना कळलं होतं ते घेत जाऊन आलं, बाकी कोणाला ते मॉडेल माहिती नव्हतं. मी राज ठाकरेंनाही फोन केला होता ते जाऊन आल्यावर, किंवा तुम्ही छान मॉडेल पाहून आल्यावर कौतुक केलं तर काय ते मॉडेल तुम्हाला वगैरे आहे तर त्यांनाही काही ते सांगता नव्हतं आलं तुम्हाला मॉडेल म्हणजे नेमकं फार छान आहे गुजरात. ठीक आहे, मॉडेल म्हणले की ते साबरमती नदी वगैरे सांगतात. तर त्या साबरमती नदीत मागच्या वर्षी मी जाऊन आलो. साबरमती नदीचा आता तो पुण्यात महत्वाचा मुद्दा आहे, तोही घ्यायला पाहिजे नदीचा. म्हणजे जाता जाता सांगतो तो विषय अनुषंगिक आहे का नाही माहित नाही, पण पुण्यामध्ये टेकडीच्या वरचं जे आंदोलन झालं उत्स्फूर्तपणे 2-2.5 हजार लोक, ही मंडळी टॅप करायला पाहिजे इलेक्शनमध्ये. त्यांना नदीचं झालेलं वाटोळ देऊन दाखवायला पाहिजे मोठा नदी. साबरमतीच्या नदीमध्ये आणि साबरमतीच्या आश्रमामध्ये, गांधीजींच्या आश्रमामध्ये तापमान 2 डिग्रीनी कमी असतं, नदीत तापमान जास्त असतं. कारण यांनी नदीत सगळं कॉन्क्रीट बनवलं, पूर्ण नदी चॅनलाइज करून तिथे एक असं कॅनॉल करून टाकलं, ते पूर्ण सिमेंटमुळे तिथलं तापमान वाढलं. तर हा मुद्दा पुण्यातही नदीच्या संदर्भात महत्वाचा, मोठ्या नदीच्या संदर्भात आणि टेकड्यांच्या बाबतीत यांचं धोरण, या गोष्टी पुण्यात महत्वाच्या. यांचा जो राष्ट्रवाद होता तो पुलवामा प्रकरण सत्यपाल मलिकांनी पूर्ण भांडाफोड केल्यानंतर लोकांना कळलं की हे काय, की त्यांनी विमानं दिली नाही म्हणून लोक गेले. तर हा आम्ही दुसरा नॅरेटिव्ह घेतो, राष्ट्रवादाचा नॅरेटिव्ह दुसरा. तिसरा आम्ही महागाईचा नॅरेटिव्ह घेतो. मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा 67 रुपये पेट्रोल, आता 107 आहे, गॅस 410 रुपये आहे. हा मुद्दा अपिलिंग आहे, खास करून त्या वर्गाला ज्याचं इन्कम कमी, त्यांना त्या महागाईच्या झळा बसल्या. हे काही हा कोथरूड मधला मुद्दा नाही, पण हा कदाचित वेगळ्या पार्टी लिस्टेड झोपडपट्टीतला मुद्दा आहे किंवा भाव वाढ झाली, दर वाढ झाली, हा मुद्दा तिकडचा आहे. आणि भ्रष्टाचार आणि महागाई ह्या 2 विषयावर आम्ही जास्त बोलतो. त्याचं कारण की आमच्या असंही एक मत आहे आमचं की त्यांना खरी त्यांची लढाई ही धार्मिक नाहीच, त्यांचं आर्थिकच त्यांना पाहिजे. त्यांना धर्माच्या नावाने गुंगून अदानीचे खिसे भरायचे, अंबानीचे खिसे भरायचे, पैसा लुटायचा एवढंच त्यांना आहे. आणि म्हणून त्याच्यावरती आपण सविस्तर आणि जास्त बोललं पाहिजे असं आमचं मत पडलं, म्हणून आम्ही ते दर ठिकाणी बोलतो. खास करून आता पुण्यामध्ये शेतकरी वर्ग नाही, पण शेतकऱ्यांची मुलं खूप आहेत त्याच्यासाठी, आमच्यासाठी जी बाहेरून आली आणि शेतकऱ्यांची मुलं. तर शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते कदाचित पुण्यात फार प्रभावी नाही होणार, पण गावाकडून आलेल्या पुण्यातल्या लोकांना ते अपील होतात आणि त्यांच्या लक्षात येते की काय चालतं. अगदी साधे साधे सोपे मुद्दे, काही त्याच्यात रॉकेट सायन्स नाही. शेतीमालाचे पाडले जाणारे बाजारभाव हा मुद्दा आहे कळीचा,
आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण शेती जी संपली, शेतीचा जो डिस्ट्रेस आज आपल्याला दिसतो, आपल्याला कल्पना असेल अनेकांना की मागच्या 2 महिन्यात महाराष्ट्रामध्ये 457 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली 2 महिन्यात. म्हणजे साधारण रोज जर 2-3 शेतकरी आता आत्महत्या करत असतील तर ही फारच भयंकर गोष्ट आहे. आपलं पार्थसारथी विश्वास नावाचे पत्रकार आहेत पुण्यातले, चांगले पत्रकार आहेत, इंडियन एक्सप्रेस, त्यांनी लेख लिहिला होता मागच्या महिन्यात. तो मला खूपच झोपच उडवणारा लेख वाटला. आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आणि शेतमजूर हा खूप चिवट समजला जातो, कारण तो सगळ्याच प्रकारची कामं करत असतो. आपल्या इकडे बाकीचे जे मजूर आहेत, गवंडी असेल तो गवंडी कामच करतो, प्लंबर असेल तो प्लंबिंग, पण हा माणूस सगळंच काम करत असतो. आता महाराष्ट्रामध्ये खूप ठळक होईल इतक्या शेतमजुरांच्या आत्महत्या सुरू हा मुद्दा. आणि ह्या शेतमजुरांच्या आत्महत्या म्हणजे जो सगळ्यात टिकाऊ घटक होता, जो सगळ्या तापमानात, कोणत्याही वातावरणात, कोणत्याही कष्टाचं काम जो करतो, तो आता खचलेला आहे, हा याचा मुद्दा आहे. आणि तो जर खचला असेल तर बाकीचं काय पुढे होणार हा सगळा अंदाज समोर. हा मुद्दा शेतमजुरांचा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. शेतीमध्ये यांनी बाजारभावाशी जे खेळले ते फार विस्मयकारक आहे. आम्ही बीडच्या सभेला गेलो होतो आणि बीडच्या सभेला एक शेतकरी आले, त्यांना माहिती होतं मी शेजारचाच परभणीचा आहे, कापूस उत्पादकच आहे. मग ते मला म्हणले की अहो सर काय झालं, मला 1 दिवस फक्त उशीर झाला कापसाच्या गाडीने, एकच दिवस कापूस विकायला उशीर झाला तर भाव 9,000 वरून 6,000 आला आणि मोदींनी 10 क्विंटल मध्ये माझे 30,000 रुपये खाल्ले आणि मला माझ्या खात्यात 6,000 रुपये टाकले वर्षाला, म्हणजे 24,000चा माझा घाटा तिथेच आहे. काल एका शेतकऱ्यांनी क्लिप मी पाहिली, त्यांनी म्हटलं की 1 लाखाचं कमीत कमी खत, औषधं, बियाणं शेतकरी विकत घेतो, त्याला यांनी जीएसटी लावून टाकला 18%, म्हणजे 18,000 ते गेले. म्हणजे बघा 18,000 तुम्ही 18,000 शेतकरी लुटता, ते शेतकरी म्हटला की मीच यांना 12,000 घेणे माझं, कारण 18,000 मी दिले आणि यांनी मला 6,000 दिले, म्हणजे आता 12,000. सतत भावाशी खेळणं शेती मालाचं यांना अंगलट येणार आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी काय हे पुन्हा टाळ्या घेण्याचं वाक्य म्हणून या वाक्यानंतर टाळ्या वाजवलं नाही तरी चालतं, पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कमीत कमी 28 जागा घेतल्याशिवाय राहणार नाही. विदर्भाच्या पहिल्या दौऱ्यात मी असं म्हणालो शेवटच्या सभेत, किंवा मला असं वाटतं की मोठा अंडर करंट आहे मोदींच्या विरोधात. दुसऱ्या दौऱ्यात मी म्हणालो की नाही मोदींच्या विरोधात लाट दिसते, आणि आता मी तिसऱ्या वेळेला म्हणलो की मोदींच्या विरोधात फार मोठी, प्रचंड मोठी लाट विदर्भामध्ये काँग्रेसला केक वॉक आहे सगळीकडे. मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसचा पहिल्यापासून तिचा बेस मोठा आहे विदर्भामध्ये. आता गडकरी सुद्धा जे म्हणत होते की मी एकही पैसा खर्च करणार नाही, घाम फुटलाय गडकरींना. कालचे नागपूर गडकरींना घाम फुटलाय, दारोदार गडकरी हिंडतात पहिल्यांदा. ही स्थिती विदर्भाची, त्याच्यापेक्षा भयानक स्थिती मराठवाड्यात. अशोक चव्हाणांनी यांनी घेतलं, दांड्याला बड्या करून सगळं केलं, हे काय जे त्यांना ईडी ग्रस्त करून टाकलं होतं, जे काय असेल. आता अशोक चव्हाणांची परिस्थिती अशी की किमान 50 पोलिसांचा ताफा घेऊन ते फिरतायत सगळीकडे. खेडेगावामध्ये अशोक चव्हाणांना लोक येऊ देत नाहीयेत, ही आताची परिस्थिती आहे. त्यांना सुचली माहिती नाही, आले होते अशोक समोर आमच्या निर्भय सभेला पूर्ण वेळ बसले होते, नंतर स्टेजवर पण आले, चांगलं झालं वगैरे, म्हणजे मुद्दे फार चांगले. आता ते कुठे वापरतात माहिती नाही, कुठे वापरायचे. पण वसंत चव्हाण काँग्रेसला कॅन्डिडेट नव्हता नांदेडला, तुम्हाला सांगतो, काँग्रेसला कॅन्डिडेट नव्हता. मला त्या सगळ्या हालचाली आतून जवळून माहिती आहेत, कारण माधवराव किनाळकर वगैरेसाठी मीच प्रयत्न करतो ते तरी येतील असं. पण आज वसंत चव्हाण, आज नांदेडची जमिनी हालत अशी आहे की वसंत चव्हाण कमीत कमी 1 लाख मतांनी निवडून येईल, आणि सगळ्यात जास्त लीड त्यांना भोकर आमच्या विधानसभा मतदारसंघात. एवढी चीड लोकांमध्ये. इकडे पुन्हा मराठा आंदोलनाचा फॅक्टर फार मोठा आहे. जर राजेश टोपे उभे राहिले आपले, आता कल्याण काय ती लढत देतील चांगली, पण अदरवाईज रावसाहेब दानवे 100% पडले असते अशी परिस्थिती. विदर्भ आणि मराठवाडा प्रचंड मोठी लाट यांच्या विरोधात आम्हाला दिसते. यांच्या विरोधात जाणारे 2-3 घटक आहेत. त्यात आंबेडकरी जनता महत्वाचा घटक आहे, कारण ते संविधानाशी कन्सर्न करतात. त्यांना हे लक्षात येतं की बघता बघता 10 लाख जागा खाजगीकरण करून रिझर्वेशनच्या बाहेर काढून टाकलं, आणि लॅटरल एंट्री मधून सहसचिवाच्या वर, म्हणजे IAS लोकांच्या वर पण आता संघाचे लोक बसलेले आहेत. लॅटरल एंट्री भयंकर प्रकारे, त्याच्यामध्ये फक्त मुलाखत घ्यायची, त्याला रिक्रूट करायचं, असं यांनी धोरण केलं. त्याच्यामध्ये फार मोठा फटका बसणारे हे सगळ्यांचं लक्षात येतं, आणि संविधान बदललं जाईल कोणालाही आता. आणि आपण काय बोलतो, आज कोणीतरी 4 लोकांची यादी दिली, आजपर्यंतचे 4 लोक म्हणले की 400 पार कशासाठी पाहिजे, तर आम्हाला संविधान बदलायचं.
आता हे नॅरेटिव्ह येत राहणार, 400 पार अमुक तमुक येत राहणार. तर 400 पारच्या नॅरेटिव्हचा एक काही आकडेवारी आहे ती मी थोडी शोधून मग सांगतो तुम्हाला. परंतु हे नॅरेटिव्ह ते तयार करतायत. आता ते खूप घाबरलेले आहेत. आणि तुम्ही गेले काही दिवस मी फार सूक्ष्मपणे, मला मोदीजींना पाहायला फार ऑब्झर्व करायला आवडतं पहिल्यापासून. तर एक तुम्हाला सूक्ष्म ऑब्झर्वेशन सांगतो. गेल्या 2-3 दिवसामध्ये आपकी पार 400 पार जाहिरात हटलेली आहे आणि आपकी बार फिर मोदी सरकार अशी जाहिरात आहे. बॅकआउट झालेले ते, कारण ते 400च्या नॅरेटिव्ह मध्ये काही नाही याची स्वतः त्यांनाही कल्पना. पण आता ते दाखवत राहणार की आम्हाला कशा 400 पारचा इतिहास यांचा खूप जुना आहे. 2017 गुजरात निवडणूक यांचा नारा होता 150 पार आणि जागा मिळाल्या 99. छत्तीसगड निवडणूक 2018 त्यांचा नारा होता 50 पार, जागा मिळाल्या 15. मिझोराम निवडणूक इथे फार गंमत आहे. 2018ची मिझोराम निवडणूक भाजपचा नारा 21 पार आणि जागा मिळाली 1. पारचं गणित लक्षात घ्या. हरियाणा निवडणूक मध्ये 2019 त्यांचा नारा होता 75 पार, जागा मिळाल्या 40. झारखंड निवडणूक 2019 नारा होता 65 पार, जागा मिळाल्या 35. आता हे पुन्हा तुमच्या संबंधित निवडणूक दिल्लीची 2020 नारा होता 45 पार, दिल्लीत तुमच्या आम आदमी पार्टीच्या दिल्लीतला त्यांचा नारा 45 पार, जागा मिळाल्या 8. आणि तामिळनाडू निवडणूक 2021 नारा दिला 118 पार, जागा मिळाल्या 4. यमक पण जुळतं. आणि बंगालची निवडणूक 2021 ची जागा घोषणा होती 200 पार आणि जागा मिळाल्या 70. आता यांची हालत अशी आहे की यांना का जेलमध्ये टाकावं लागलं अरविंद केजरीवाल. त्याचं एकमेव कारण असं आहे की पंजाब इव्हन ह्या शेतकरी आंदोलनानंतर पश्चिमी उत्तर प्रदेश हे सगळीकडे स्थिती भयंकर वाईट आहे. जाटांचं आंदोलन असेल काही असेल, पंजाब हरियाणा आणि दिल्ली त्यांना भयंकर महत्वाचं म्हणून केजरीवाल जेलमध्ये. बाकी 35,000 32,000 पानाच्या डॉक्युमेंट मध्ये अरविंद केजरीवाल यांचं नाव 4 ठिकाणी फक्त आलेलं आहे आणि ते पासिंग रेफरन्सेस आहे, त्याचा तो रेफरन्स तो नाही. मनीष सिसोदियाला आधी टाकलं त्याचं कारण गुजरात मॉडेल. गुजरात हा यांनी किती टिमक्या वाजवल्या तरी गुजरात शिक्षणामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. खरं म्हणजे गुजरात मॉडेल म्हणल्यावर पहिला पाहिजे ते नाहीये. मनीष सिसोदियाच्या अटकेचं मूळ कारण एखादा धडछोट मुलगा असतो ना वर्गातला, एकदम दांडगाई करणारा, तर त्याला काय करतो तो, त्याला स्वतःला मार्क मिळवता आले नाही तर हुशार विद्यार्थ्यांच्या वह्या फाडतो. हे प्रकरण म्हणजे सिसोदिया प्रकरण. तो शाळा चांगलं चालवतो तो त्याला 8 टाका, असं ते प्रकरण आहे. दुसरं काही त्या प्रकरणामध्ये नाही. संजय सिंग असं सगळेच असो. ईडीचं जे यांचं धाकाचं तंत्र आहे सगळं, येणाऱ्या लोकांना ईडीचा आधी बंदोबस्त करावा लागणार. आणि ईडीचे मी तर त्यांना सार्वजनिकरित्या मागणी केली की ईडीचे पहिले 25 अधिकारी आधी 8 टाका, मग त्यांनी त्यांना करू द्या की 8 टाकणं काय असतं लोकांना हे त्यांना करू. आम्ही अनिल देशमुखांची आता आम्ही तुम्हाला हे लक्षात आलं मी आज आम आदमी पार्टीच्या व्यासपीठावर आलो. आम्ही आता पक्षभेद सोडून दिला. जे जे मोदींना हरवेल त्या सगळ्यांच्या व्यासपीठावर आम्ही काँग्रेसचे दलाल म्हणा, आजचे दलाल म्हणा, कोणाचे दलाल म्हणायचं आम्ही आम्ही काँग्रेसच्या मी शिबिराला गेलो होतो 2 ठिकाणी, राष्ट्रवादीच्या पण शिबिराला गेलो होतो. आणि मला तिथे एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही पवार साहेबांकडे कसे आलात, तुमचं लवासा वगैरे विचारलं. एक तर लवासाचा मॅटर आता त्या दृष्टीने संपलेला आहे की ती कंपनीच बदलली. आता यांचं मालकी म्हणून तिला हे ती कंपनी बदलली. पण एनिवे समजा मी त्यांना असं म्हणालो की पवारांशी पण आम्ही 12-15 वर्ष लढलो, पण तुमच्यात त्यांच्यात फरक आहे की पवारांनी कधी माणसं नाही पाठवली आम्हाला मारायला पुण्याच्या रस्त्यावर. हा तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे. त्या हल्ल्यानंतर आम्ही जास्त पेटून उठलो. त्या हल्ल्यानंतर थँक्यू टू भारतीय जनता पक्ष, ते कोणी धीरज घाटे नावाचे विद्वान त्यांचे अध्यक्ष आहेत, तर त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी ते निर्भयपणे खूप मोठं करून टाकलं. एखाद्यानं सांगून पण झालं नसतं, सेटिंग करून पण एवढं मोठं झालं नसतं, एवढं त्यांनी निर्भयपणे मोठं करून टाकलं. तर ह्या हल्ल्याची कथा पण आम्ही सांगतो महाराष्ट्रात सगळीकडे. खरं म्हणजे आम्हाला ती गाडी पण फिरवायची होती सगळीकडे, पण ते नाही होऊ शकत. आता हे जे काही सगळं त्यांचं ईडीचं चाललंय, 2 उदाहरणं तुम्ही लोकांना सांगा. म्हणजे तुम्ही अरविंद केजरीवाल आणि सिसोदियाबद्दल सांगितलं की ते म्हणणार की तुमच्याच पक्षाचे, पण त्यांना 2 इतर पार्ट्यांची उदाहरणं सांगा. त्यातलं एक आहे अनिल देशमुख आणि दुसरे आहे संजय राऊत. मी अनिल देशमुखांच्या केसचा खूप अभ्यास केला आणि नागपूरमध्ये मी भाषण केलं त्याच्यावर, त्यांच्याबद्दल बोललो. मला दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला असीमला आणि मला. ते म्हणाले मला फक्त तुम्हाला येऊन तिथे दोघांना बुके द्यायचा परत नागपूरला द्यायचं. म्हणलं का नाही, म्हणजे कोणीच बोललं नाही महाराष्ट्रात माझ्याबद्दल. भारतीय राज्यघटना सांगते की 199 निष्पाप सुटले म्हणजे गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही बेन गुन्हेगाराला अटक नाही होणार. मी त्याच्या विरोधात अगदी विरोधात त्यांनी केला. अनिल देशमुखांची केस तुम्ही बघा, फार इंटरेस्टिंग केस आहे.
अनिल देशमुखांवर यांनी दावा लावला 100 कोटी किंवा 100 कोटीची मागणी केली. प्रकरण हायकोर्टात जेव्हा गेलं तेव्हा त्या जज मॅडम ज्या होत्या, ढेरे, मला वाटतं ढेरे कोर्ट होतं, त्यांनी विचारलं की हे सगळे फॅन्सी फिगर आम्हाला सांगू नका, हे 400 पार सारखं त्यांच्या लक्षात असेल 100 करोड पार वगैरे ऐकत बोलतात. फार गमतीशीर नाही. एकदा नितीन गडकरी मी समोरासमोर आलो त्या चॅनलमध्ये, तुम्ही त्यांना म्हणलं गडकरी साहेब आम्ही ना घरी गेलो की बायकोचं आमचं काय चर्चा झालं, आज 500 रुपयाचं हे आणलं, 200 रुपयाची भाजी आणली काहीतरी. तुम्ही म्हणलं ते बहिणींशी बोलताना पण 5000 कोटीची भाजी आणि हे 3000 असं बोलता का तुम्ही म्हणलं, एवढी सवय लागली हे सगळं कायम ते कोटीचीच कोटी उड्डाणी. तर तसं त्यांना ती सवय ते जजना लक्षात आलं असेल किंवा हे लोक ह्या बाबतीत फार माहिर आहेत म्हणून. त्यामुळे 100 कोटी वगैरे फॅन्सी सांगू नका, ऍक्च्युअल आकडा खरा आकडा. यांनी सांगितलं 1.71 CR. तुम्ही लक्षात घ्या, 1,71,00,000 कुठे, 100 कोटी कुठे. जज म्हटलं की ठीक आहे, 1 रुपयाचं पण करप्शन हे मिसअप्रोप्रिएशन हे आहेच, तर ते गुन्हाच आहे, तुम्ही याला पुरावे द्या. हे इतके निर्लज्ज ही ईडी, म्हणजे बोलू नये माझ्या देशाच्या संस्थेबद्दल मी बोलतो, पण हे इतके निर्लज्ज आहे. तुम्ही हा अफिडेव्हिट लोकांपर्यंत न्या, म्हणजे मग केजरीवालांचं काय ते लोकांना लक्षात येईल. ईडीनी ऑन रेकॉर्ड अफिडेव्हिटवर कोर्टाला सांगितलं, वी डोंट हॅव अ सिंगल एव्हिडन्स, दिस केस इज ओनली दिस चार्जशीट इज फाइल्ड ऑन हिअरसे, सांगोवांगी माहितीवर ही चार्जशीट. त्यासाठी त्यांनी 1 वर्ष देशमुखांना जेलमध्ये ठेवलं. नुसतं जेलमध्ये नाही ठेवलं, त्यांनी अजमल कसाबच्या कोठडीत ठेवलं. पूर्ण सायकोलॉजी एखाद्या माणसाची खचून टाकायची, तिथं वर पूर्ण पोलाद असत. बॉम्बला पण काही गुन्हे, बॉम्ब कोणी फोडू नये त्या अजमल कसाबवर, म्हणून ती तयार केली. हे आर्थिक गुन्हेगार असले तर आर्थिक गुन्हेगार होते, काही दहशतवादी नव्हते, यांना तिथे ठेवलं. देशमुख सांगत होते की रात्रभर हाय मास्क लॅम्प लावून ठेवायचे त्यांना झोप लागू नये म्हणून. बीपी शुगरचा पेशंट. खरं म्हणजे हे करायला बंदी आहे, कारण मानवाधिकार कायदे आहेत आपल्याकडे, अशा आंदोलन नाही करताय. त्यांनी ते केलं. पेपर नेले तर राजकीय बातम्या कापून नुसतंच बाबा बुलढाण्यात म्हशीला ट्रकची धडक, एवढंच काय केलं पुढे जायचं, असे त्यांनी हाल केले. आणि ते संजय राऊतांच्या बाबत झालं. कोर्टाने नंतर त्यांना निर्दोष सोडलं, म्हणजे बेल दिला. आता हीच घटना संजय राऊतांची कशी आहे बघा. संजय राऊतांनी त्यांच्या भावाकडून 50 लाख रुपये चेक न्यूजने घेतले, बाय चेक, व्हाईट मनी. संजय राऊतांनी त्यानंतर 3 निवडणुका राज्यसभेच्या लढल्या, तर तिन्हीच्या अफिडेव्हिट मध्ये या पैशाचे उरले. हा काही काळा पैसा नव्हता. संजय राऊतांच्या भावाचा दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीशी संबंध लावला आणि त्या कंपनीशी संबंध लावून यांना अटक केली. हे 3 महिने अटकेत गेल्यानंतर हायकोर्टने विचारलं की यांच्या विरुद्ध काय आहे, पुरावा काहीच नाही. जी माणसं तो कोणीतरी वादवान किंवा कोणत्या तरी ते वेगळी पार्टी आहे, त्यांना तुम्ही अटक करायच्या आधी यांना का अटक केली असं विचारलं कोर्टाने, हायकोर्ट. की संजय राऊत त्याच्यात कुठेच दिसत नाही, त्यांना तुम्ही मूळ गुन्हेगार का सोडले. तुम्ही जर मनी लॉन्ड्रिंगची केस होती तर मूळ गुन्हेगार का सोडले. PMLA कायदा हा या कायद्याला चॅलेंज केलं पाहिजे आणि उद्या जे विरोधी पक्ष जातील ना त्यांनी ते त्यातलं बेल नसण्याचं कलम फोडलं पाहिजे. ते बेल नसण्याचं खरं कलम जे आहे ना ते मानवी अधिकाराच्या विरोधात आहे, कारण बेल हा अधिकार आहे, हक्क आहे आणि अटक ही अपवाद आहे. बेल हा हक्क आहे, जामीन हा हक्क आहे. ते कलम हटवलं पाहिजे नंतरच्या येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी. तर आता कोणालाही बघायला यांनी PMLAच लावला, त्याच कारण इतर सगळ्या कायद्यांमध्ये जमानत आहे पण PML मध्ये जमानतच होत नाही, म्हणून त्यांनी तो PMLAचा मिसयूज केला आणि ईडी लावली सगळ्यांना. ते ईडीचं चारित्र्य लोकांच्या पुढे नेलं पाहिजे. यांचा कन्व्हिक्शन रेट 0.1% आहे, 0.5% आहे. 200 लोक जर यांनी पकडले तर एका माणसाला फक्त शिक्षा होते, म्हणजे 199 उरलेले राजकीय त्यांचे करिअर बर्बाद करण्यासाठी वापर झालेला. आणि एकदा का ते भारतीय जनता पक्षात किंवा मिंदे सेनेत किंवा डुप्लिकेट राष्ट्रवादीत गेले की ते स्वच्छ होऊन जातात. म्हणजे अजित पवार पाहणं 70,000 करोड का घोटाळा, पंतप्रधान म्हणतात तिसऱ्या दिवशी अजितदादा उपमुख्यमंत्री. तरी गंमत आहे, म्हणजे पुढच्या पिढ्यांना वाटेल किंवा अजितदादांनी 1,40,000 कोटी खाल्ले असते तर सीएमच झाले असते ना, निम्मे खाल्ल्यामुळे ते 70,000 कोटी मिळले. काय म्हणजे ते दादा पण फारच भारी प्रकरण आहे बरं का. मी एकदाच भेटलो त्यांना मागे, ते तेव्हा राष्ट्रवादीत होते ते म्हणले माझ्यावर काकांनी फार अन्याय केला. म्हणलं बापरे, जन्मल्यापासून तुम्ही आमदार, खासदार, राज्यमंत्री झाले, मंत्री कॅबिनेट झाले, 3-4 वेळा उपमुख्यमंत्री. म्हणलं बाबा एवढा अन्याय करणारा काका सगळ्यांना मिळो, किती चांगला अन्याय, स्वच्छ छान मस्त अन्याय. हा मुद्दा लोकांना खूप अपील होतो भाषणावर. अजितदादा ते तुम्ही आता तुम्ही म्हणलात का कोणी तुम्ही उल्लेख केला सुदर्शन की अजितदादाचा मुद्दा तो लोकांना हे पटायला लागला. अजितदादा हे माइलस्टोन एक्झाम्पल आहे जिथून लोकांना हे कळलं की ही ईडी फ्रॉड आहे, हे लोकांना कळलं किंवा हे यांना कसे 22 लोकांची यादी आहे महाराष्ट्रात. भुजबळांच्या केसमध्ये
वकील म्हणले की मला केसचं विस्मरण झालं म्हणाले ते कोर्टापुढे, त्यांना शंकापुष्टी द्यायला पाहिजे किंवा काहीतरी विस्मरण झालं. आणि यांच्या केसमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे आमची फाईलच हरवली. तर ईडीचं चारित्र्य लोकांपुढे नेलं पाहिजे, निवडणूक आयोगाचं चारित्र्य लोकांपुढे नेलं पाहिजे की जो निवडणूक आयोग रमेश प्रभू फेटल्यामध्ये बाळासाहेबांना धार्मिक आधारावर तुम्ही भाषण केलं म्हणून 6 वर्ष मतदानाची सुद्धा बंदी केली, उभं राहण्याची होतीच, मतदानाची पण होती. आणि ते पंतप्रधान सरळ म्हणतात की बजरंग बलीचं नाव घ्या आणि मत द्या. हा सरळ म्हणतात. निवडणूक आयोगाचा अस्तित्वात नाही. आता निवडणूक आयोगाने कधीही त्यांच्यावर कोणत्या, आता आमची काल 5-6 ठिकाणी आमचं चेकिंग झालं सगळीकडे. भाजपच्या गाड्या झेंडे लागले तसेच जात होते, त्यांना कोणी पाहत नव्हते. आम्हालाच पकडून विचारत होते किती रक्कम आहे, काय आहे. जे पोलीस ओळखत होते ते म्हणतात की नाही ते आमचं तुम्हाला तर माहिती आहे. माहिती आहे, तुम्ही सगळं चेक करा काय, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती झालं. आता आम्हाला काही माहिती व्हायचं राहिलं नाही, तुम्ही करून घ्यायचे. तर हे जो यंत्रणांचा गैरवापर हा मुद्दा लोकांना पडतो की ईडी पगार आपला घेते, आपल्या करातून घेते, नोकरी ह्या दोघांची करते, हा मुद्दा पडतो त्यांना. आणि तो मुद्दा महत्वाचा आहे असं मला वाटतं. भ्रष्टाचारामध्ये यांचा इलेक्ट्रॉल बॉन्ड तर समोर आले. इलेक्ट्रॉल बॉन्ड मधली क्विंट मधली तुम्ही स्टोरी किती जणांनी वाचली मला वाटतं, वाचली का कोणी? क्विंट मधली स्टोरी होती. तर क्विंट म्हणून जे नाशिक त्यात एक स्टोरी होती, ती स्टोरी लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. त्या स्टोरीमध्ये असं आहे की गुजरात मधलं एक दलित कुटुंब होतं, 6 जण त्या घरात, आणि त्यांची जमीन गेली रस्त्यासाठी. तर रस्त्यासाठी जमीन गेल्यावर त्यांना त्याचा मोबदला मिळाला 12 कोटी रुपयाचा. हायवेला जमीन गेली तर तो 12 कोटीचा मोबदला मिळाल्यानंतर वेल्सपन नावाची कंपनी, जी अदानी ग्रुपच्या म्हणजे सबसिडरी किंवा काहीतरी त्यांचे संबंध, त्या वेल्सपनचा एक अधिकारी त्यांच्या घरी गेला आणि तो म्हणला की हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आहेत ना, हा हे जे 12 कोटी तुम्हाला मिळाले म्हणलं भूसंपादनाचे, हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये गुंतवावे लागतील, तर ते 3 वर्षाला दुप्पट होतं. बघा, अदानीचा अधिकारी जातो ते म्हणतो. त्या कुटुंबाच्या नावावर बॉन्ड घेतले, त्यातले 11 कोटीचे बॉन्ड ह्या भ्रष्ट जनता पार्टीला मिळाले, भ्रष्टाचारी जनता पार्टीला, आणि 1 कोटीचे बॉन्ड आपल्या मिंदे सेनेला मिळाले. हा मोठा मुद्दा आहे. हा मोठा मुद्दा आहे की एका कुटुंबाची फसवणूक तुम्ही अशीच करता. म्हणजे दरोडे घालायच्या बँका लुटल्या, कंपन्या लुटल्या सरकारी, ते सगळं झालं. आता कुटुंबांवर दरोडे घालण्याचं सत्र सुरू झालं. कुटुंबाच्या जी एकमेव मालकीची ती गोष्ट की त्यांना बिचारांना फक्त पैसे शिल्लक होते, आता जमीन तर गेली होती, उपजीविकेचे साधन ते पैसे, त्या पैशावर त्यांनी डल्ला मारला असा. आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या इतक्या कथा आहेत, आता ते खरं, आता तुम्हाला मी काय सांगावं, तुम्हाला तर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड चांगली माहिती झाली आता आम आदमी पार्टीला. तो पण शरदचंद्र ना, काय शरदचंद्र, ते सगळं आपल्याला माहिती आहे, मी काही सांगण्याची गरज नाही. तेवढाच मोठा घोटाळा पीएम केअर फंडाचा. ज्या कंपन्या आपल्या पेट्रोलचे भाव त्यांनी वाढवून 105 रुपये 117 रुपये पेट्रोल केलं, त्याच कंपन्यांनी 3000 कोटी मोदींना त्या बॉन्डसाठी दिले, त्या फंडासाठी दिले, पीएम केअर फंड. हा पीएम केअर फंड माहिती अधिकारात नाहीये, हा खाजगी ट्रस्ट आहे, माहिती अधिकारात नाही. बरं का कुंभार साहेब, तुम्ही जर माहिती अधिकार कायदा केला ते सांगतात आम्हाला, केलाय का? तो काही त्या कायद्यात नाही, माहिती अधिकार. आणि तिसरा यांचा घोटाळा, नोटाबंदीचा मुद्दा आपण नीट पोहोचवला नाही. आपण नोटाबंदीच्या विरोधात निदर्शनं केली, आपण सगळे होतो त्यावेळेला मोठ्या कार्यक्रमामध्ये, पण नोटाबंदीचा मुद्दा नीट पोहोचला नाही की नोटाबंदी हे सुनियोजित भ्रष्टाचाराचं कारस्थान होतं. 20% कमिशन घेऊन सगळे पैसे रेग्युलराइज झाले, अशा टोळ्या सगळ्या शहरांमध्ये होत्या. त्या कोणाच्या होत्या, कोणत्या पक्षाने ते केलं, आणि त्यानंतर कोणत्या पक्षाची 5 स्टार कार्यालय सगळ्या जिल्ह्यांमध्ये झाली, त्याचा शोध घेतला की होईल. या नोटाबंदीच्या काळात गुजरात मधली बँक अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक हिने 5 दिवसात लोकांचे 4.25 लाख रुपये, 4.25 लाख कोटी वाईट करून दिले. या बँकेचे डायरेक्टर अमित शहा, नोटा बदलून दिल्या. याच गुजरातमध्ये 11 डायरेक्टर जिथे अध्यक्ष जे म्हणजे कॉपरेटिव्ह बँका ज्या भाजपच्या ताब्यात आहेत, त्या 11 बँकांनी मिळून 3000 कोटी रुपये वाईट करून दिले लोकांचे पहिल्या 5 दिवसात. आणि नंतर मात्र महाराष्ट्रातल्या कॉपरेटिव्ह बँकांमध्ये काळं धन असं त्यांना साक्षात झालं. हे मुद्दे लोकांपर्यंत गेलेले नाहीत तेवढे नोटाबंदीच्या काळात. लोकांना वाटतं मोदींनी किती चांगलं केलं, श्रीमंत लोक रस्त्यावर आले, त्यातलं काही झालं नाही. हे आपल्याला पोहोचवायला पाहिजे की 99% रक्कम तर परत झाली, आणि जे झालं ते 20% कमिशन कोणी खाल्लं हा त्यात मुद्दा होता. तो मुद्दा एक आम्ही लोकांच्या समोर हायलाइट करतो. महागाई, भ्रष्टाचार ह्या सगळ्या मुद्द्यानंतर आमचं आपलं ते काही असं ठरलेली गाणी असतात नाही एखाद्या कार्यक्रम, तशी आमची काही ठरलेली गाणी आम्ही सांगतो बुवा हे रिपीट होईल, पण हे झालं पाहिजे तरुण मुलांसाठी सांगायचं. त्याचं कारण असं की यांचा जो सगळ्यात मोठा गट आतापर्यंत राहिलेला आहे, 1925ला संघाची स्थापना झाली तेव्हापासून स्वातंत्र्य आंदोलन संपल्यानंतर तेव्हापर्यंत, म्हणजे आधी हे इंग्रजांच्या बाजूने होते
आणि नंतर आंदोलनाला त्या बदनाम करत दिसू. आणि त्याच्यामुळे गांधी, नेहरू, पटेल यांची बदनामी हा यांचा फार आवडता छंद आहे आणि तिथं त्यांना एक्सपोज केलं पाहिजे. आम्ही काही गोष्टी सांगतो, तर सांगू का 5 मिनिटात? म्हणजे जनरली हा कंटेंट लोकांपर्यंत गेला पाहिजे असं मला. आणि आम आदमी पार्टीचे लोक नेऊ शकतात, कारण आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता सुशिक्षित असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. कुठेतरी IT किंवा काहीतरी समजू शकतो तो. आणि सगळ्याच पक्षातले, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, काही बसल्यात मागे, सगळ्याच पक्षाच्या लोकांनी हे पोहोचवलं पाहिजे. त्याचं कारण असं की हे आपलं मूळ आहे आणि त्या मुळालाच त्यांनी छेद दिला गेले कित्येक वर्षापासून. हे जे मी काँग्रेसच्या सभेत, काँग्रेसच्या शिबिरात पण म्हणालो की तुम्ही चिंतन करा की गांधी, नेहरू, पटेलांना विसरल्यामुळे हे दिवस आले तुमच्या. ते दिवस आले नसते, पण गांधी, नेहरू, पटेल हे मंडळींनाच तुम्ही विसरलात, बाबासाहेबांना विसरलात, म्हणून हे दिवस आले. आम्ही काही काही गोष्टी सांगतो आणि जेणेकरून समाजामध्ये जी तेढ असते, आता गांधीवादी आणि आंबेडकरवादी यांच्यामध्ये बऱ्यापैकी तेढ आम्हाला दिसत होती, पण आता मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या सगळ्या दौऱ्यानंतर आम्ही ते वातावरण खूपच डायल्यूट करण्यात यशस्वी झालो असं आम्ही म्हणतो. त्याचं कारण आम्ही त्यांचं एकीकरण करून दाखवतो लोकांना. आणि हा बुद्धीचा नाही भाग, हा हृदयाचा भाग आहे. हा ही ब्रेनचा गेम नाहीये, हा हार्टचा आहे. हे आमच्या लक्षात आली की लोकांच्या भावना, हार्ट हे महत्वाचं आहे, हृदय महत्वाचं आहे. आम्ही त्या तशा त्यांना गोष्टी सांगून या दोघांच्या एकीकरणाचा आम्ही प्रयत्न केला. बाबाच म्हणजे सरदार पटेलांचा तर धडधडीत आहे की पुतळा त्यांचा जो केला आहे भारतातला सगळ्यात मोठा पुतळा, तर स्वतः सरदारांचं मत काय होतं हा मुद्दा आहे पुतळ्यांच्या. तर गांधीजींची जेव्हा हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये, तर तिथे स्वाभाविकपणे हजारो कार्यकर्ते जमले काँग्रेसचे आणि त्यांनी मागणी केली की बापूंचं स्मारक तिथे करावं. तर त्याच्यावरती बरंच 15-20 पत्र आहेत नेहरूंची आणि पटेलांची एकमेकांना. शेवटच्या पत्रात पटेल असं म्हणतात की डिअर जवाहर, मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की बापूंचं स्मारक हे दगड, विटा, पुतळे यामध्ये असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे त्यांचं काम पुढे नेण्याचं. म्हणजे पुतळ्यांना स्वतः पटेलांचा विरोध होता, त्याच पटेलांचा यांनी पुतळा केला. किती महत्वाचं, जगातला सगळ्यात मोठा वगैरे वगैरे. तर मग यांचा निबंधाचा विषय असतो, पटेल पंतप्रधान झाले असते तर आपण लहानपणाचा सूर्य उगवला नसता तर वगैरे, तसं ते त्यांच्या पटेलांना ती आकांक्षा नव्हती. त्याचं कारण पटेलांचं वय झालं होतं. 46लाच पटेलांनी सगळ्यांना पत्र लिहिलं होतं काँग्रेसच्या नेत्यांना की आता माझ्या थेट मृत्यूचीच बातमी हे तुम्ही अपेक्षित ठेवा, कदाचित मी आजारी हे पण करणार. असा माणूस काय 47 तास परत येत नसतो. पण आता हे यांच्या निबंधाचे विषय आहे. म्हणजे आता ते मी तर आजकाल त्यांना ते नवा शब्द, इटुकल्या बुद्धीचे पिटुकले भक्तुले असं म्हणतात. एवढी छोटीच बुद्धी असते. ते पटेलांवर अन्याय झाला, बोसांवर, अरे बाबा तू तुझा आधी आडवाणी मोडली मनोहर जोशीवरचा काय ना अन्याय, तुझी बुद्धी काय, तू बोलतो काय, सगळं असंच आहे. तर पटेलांची खासियत अशी होती, म्हणजे सुरेश खरं एक आम आदमी पार्टी सेशन ठेवायला पाहिजे. सुरेश दादा शिवारकरांना मुकुंद सरकारचे जास्त पुढाकार घेऊ शकतात, हे ठेवायला पाहिजे. हा इतिहास पोचलेला नाही. हा काँग्रेसची फार मोठी चूक आहे की काँग्रेसने नीट इतिहासच पोहोचवला नाही लोकांकडे. आणि काही कारण नसताना सावरकरांचा मात्र भलताच पोहोचून टाकला काँग्रेस. त्यांचं सहिष्णुतेचं धोरण त्यात ते होतं. तर पटेलांचं इतकी ताकद होती, म्हणजे सुरेश दादा सरांनी छान लिहिलंय की 37 नंतरची जर काँग्रेस आपण अभ्यास केली तर त्या काँग्रेसमध्ये एक त्रिसूत्री आहे. ते म्हणजे गांधीजींनी योजना आखायची, सरदारांनी तिच्या मागे संघटन उभं करायचं आणि नेहरूंच्या लोकप्रियतेवरती लोकांना एकदम सुटसुटीत सांगितलं आहे, खूप छान. तर सरदार इतके संघटनेत सशक्त होते की चक्रवर्ती राजगोपालाचारी हे नेहरूंचे उमेदवार होते. पहिल्या राष्ट्रपती पदाची जी निवडणूक काँग्रेसच्या अंतर्गत आली जायची, त्यावेळेला काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायच्या आणि निवड व्हायची लोकांची. आणि त्याच्यामध्ये राजगोपालाचारी हे नेहरूंचे उमेदवार होते, राजेंद्र प्रसाद हे पटेलांचे होते. राजेंद्र प्रसाद कितीतरी जास्त मतांनी निवडून आले. तर जे पटेल राजेंद्र प्रसादांना राष्ट्रपती करू शकतात, त्या संघटनेबरोबर स्वतःला पंतप्रधान तरी कधी करू शकतात. पण या माणसांची ते आकर्षण होती. म्हणजे ही माणसं बोलली ना कधीही करणार ही जी सगळी आम्ही त्या चंपूगिरीवर एक चॅप्टर ठेवलेला आहे, मोदींच्या चंपूगिरीवर. आम्ही तो बोलतोच म्हणतो, म्हणजे वेगवेगळे इतक्या म्हणजे पंतप्रधानांनी आतापर्यंत सगळ्या जे काय वेशभूषा नाही केला तेवढ्या ह्या 10 वर्षात आपण पाहिजे. कधी ती मोराची टोपी, कधी ती दाढी, टागोर, दाढी वाढून टागोर होताला असं तर करोडो टागोर भारतात इथपर्यंत दाढी वाढवली की झाला टागोर. त्या पर्सनॅलिटीचं काय माहित नाही मला. त्या मोदीजींचं मला फार कमाल वाटतं. काय तर कुठे फिरतात बोलते, राम मंदिर पासून मोदी घेतात पाहिलं ना. हा मुद्दा लोकांना फार हसतात लोक. काय राम मंदिरचं उद्घाटन पाहिलं, रामलल्ला बिचारा काही सेकंद दाखवला, पुढे ते कॉरिडॉर मध्ये इकडून तिकडे कुठतरी फिरतात, धोतर घालून कुठे जातात काय माहिती नाही. आता परदेशात जातात ना तर ते त्यांचा जो हे असतो काय म्हणतात विमानाचं, ते काय म्हणतात, हंगर म्हणतात काहीतरी तसं शब्द,
तर तो असतो कुठेतरी फार वेगळ्याच ठिकाणी, तो काही पब्लिकला दिसत नाही, पण ते तरी समोर अशा हात कोणाला दाखवतात काय नाही, समोर कंपाऊंड वॉल असते खरं तर. मला कळलं, मी दिल्लीत विचारलं एकदा, म्हणलं हे VIP विमान वहां से जाते, म्हणलं सामने कोई नाही आहे, मला असा असा हात दाखवतात, कोणाला दाखवतात, कॅमेरा म्हणला दाखवतात, समोर हात दाखवतात कोणाला. फार भारी जमीन. मी तर लोकांना म्हटलं ते रामलल्ला वगैरे बघा जरा मंदिरात जाऊन, रामलल्लाची मूर्ती बसवली का यांचाच फोटो बसवलाय ते बघा, यांचं सगळीकडे यांचेच फोटो लागतात. लोकांना ते आवडत नाही, अतिप्रचार लोकांना आवडत नाही. ते जे चालतं ना की बस स्टँडला गेलं तरी मोदी, स्टेशनवर गेलं तरी, रेल्वे कुठेही, विमानतळावर, एक नगरसेवक मला सांगत होते एका गावचे, अहो साधं शौचालय बांधलं तिथे मोदीचाच फोटो लावला, शौचालयावर तर माझा राहू द्या, लोकांना करू द्या, बांधणार कोणी नाही, ते सगळं संपलेलं आहे. त्याच्यावर पण आम्ही बोलतो, त्यांच्या व्यक्तिमत्वावर आम्ही जरूर बोलतो आणि बोलत राहणार. फडणवीसांनी आम्हाला हल्ला झाल्यानंतर फडणवीसांनी फार शहाजोग प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की नाही, ते हल्ला झाला ते त्यांना शासन होईल, पण उच्च पदस्थ लोकांबद्दल बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. म्हणजे काय, उद्या मोदी शहाबद्दल बोललो तर भाजपचे कार्यकर्ते आम्हाला रस्त्यात मारणार आहेत का? मोदी शहा आमचे नोकर आहेत ना, प्रधानसेवक आहेत. फडणवीसांनी लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्ही आमचे नोकर आहात, आम्ही भाडे करू आहात तुम्ही आमचे, आम्ही घराचे मालक आहोत, आम्हाला वाटलं तर आम्हाला काढून देऊ तुम्हाला, आम्ही भाडे करून कशाला जास्त बडबड करायची, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी त्यांना एक गोष्ट सांगितली देवेंद्र फडणवीसांना सार्वजनिकरित्या, म्हणजे त्यांना शाखेत शिकवलं नसेल, शाखेत फक्त द्वेष अफवा शिकवलं. त्यांना एक नेहरूंची गोष्ट, नेहरूंना असं विचारलं की बाबा देश स्वतंत्र झाला आणि तुम्ही आता नेतृत्व करताय आणि तुमच्यामध्ये अनेक नेहरू दडलेले, एक नियोजनातला तज्ञ नेहरू, एक परराष्ट्र व्यवहारातला तज्ञ, एक मुलांचा चाचा नेहरू, साधा, असे खूप नेहरू तुमच्याकडे, तर तुम्हाला तुमच्यातला कोणता नेहरू आवडतो? त्याच्यावर दिलेलं नेहरूंनी जे उत्तर दिलं ना, ते फडणवीसांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. नेहरू असं म्हणाले की मला माझ्यातला तो नेहरू सगळ्यात जास्त आवडतो ज्यांनी पंतप्रधान म्हणून एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जनतेला दिलं की माझ्या कार्यालयाच्या, पंतप्रधान कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभा राहून या देशातला सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे हे म्हणू शकतो, हे स्वातंत्र्य मी दिलं. तर ही लोकशाही कुठून कुठे आली? जवाहरलाल ते मुंगेरीलाल, आपली लोकशाही आली. हसीन सपने यांचे फक्त दरवेळेला काय असं तसं काहीतरी आकडे फेकत राहायचं. भारताला काय झालं, मला हे मोहीम सुरू करताना आम्ही शून्य डोक्यांनी सुरू केली. मी खरं सांगतो, मी वाघे साहेब असतील आम्ही सतत बोलायचो, नितीन भाऊंना माहिती चळवळीचे बरेच कार्यकर्ते, हे काय होणार आहे, काय होणार आहे, हे काय होणार आहे पुढे, अतिशय शून्य डोक्याने आम्ही चर्चा करायचो. त्याचं कारण की हे भलतच काहीतरी चाललं, म्हणजे आपल्या देशाला काय झालं असं आम्हाला वाटायचं. कारण जो माणूस केम्ब्रिजहून शिकून आला त्याला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याची पदवी खोटी त्याला विश्वगुरु म्हणतो. एवढा बिल्डो कसं काय माणसं असं आम्हाला वाटत नाही किंवा बघा ते मनमोहन सिंगांनी 117 पत्रकार परिषदा घेतल्या. मनमोहन सिंगांनी 120 महिन्याच्या कारकिर्दीत 117 पत्रकार परिषदा, म्हणजे महिन्याला यांनी एकही पत्रकार परिषद घेतली तरी हे विश्वगुरु, हे घाबरतात पत्रकार परिषद. तर काँग्रेसला मनमोहन सिंग नीट समोर नेता आले नाही. 6 कायदे असे होते माइलस्टोन जे कधी झालं नव्हतं, ते मनमोहन सिंगांनी केलं होतं. अन्न सुरक्षा कायदा, भूमी अधिग्रहण, मनरेगा, राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन आणि वन अधिकार, हे 6 सामान्य माणसाची भाग्यरेषा बदलून टाकणारे कायदे पण ते काँग्रेसला करतात. असो, आम्ही हे मुद्दा हा पोचवतो की आपल्या देशाचं नेतृत्व काय होतं आज होतं. सरदार पटेलांची फारच टची अशा प्रकारची एक गोष्ट आहे की सरदार पटेल म्हणजे गांधीजींनी असं केलं, आपले सत्याग्रही जे अटकेत जायचे इंग्रज त्यांना जातीवर भेदभाव करायचे आणि मग तिथे ते फोडा आणि झोडा त्यांना चातुर्वर्ण्य कायम ठेवायचं. मग ते एखादा कैदी दलित असला त्याला म्हणजे तू पायखाना साफ कर, ब्राह्मण कैदी असला त्याला म्हणजे तू पोलिसला मदत कर, असं त्यांनी ते मेंटेन केलं. गांधीजींनी ठरलं की आपल्याला जातीच तोडून टाकायची आणि म्हणून आपल्याला हा क्रम उलटा करायचा. म्हणजे तो तथाकथित सवर्ण सगळ्यात वरच्या जातीचा, तथाकथित वरच्या जातीचा, तो तथाकथित सगळ्यात हलकं काम करणार असं ठरलं. आणि त्याच्यावर सरदारांचं एक फार सुंदर पत्र आहे गांधीजींना. बघा काय आकांक्षा होत्या यामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनातल्या आपल्या नेत्यांच्या आकांक्षा, आजच्या त्यांचं वर्तन पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल. 15 लाखाचा सूट भेटवाला आणि ते काय काय मशरूम काहीतरी 15,000 रुपये किलो, काय 80,000, अतिशय विकृत सगळं. तर सरदार पटेलांनी पत्र लिहिलं गांधींना आणि सरदार म्हणते की बापू, मैं जब जब जेल में जाता हूँ तो आपका ये बामन म्हणजे महादेवबाजी साहेब ये भी मेरे साथ जेल में आता है और इसलिए मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. ही तक्रार आहे सर्वोच्च माणसाची. त्याच्यातून आता ते काय मशरूम आणि काय आहे
हे आम्ही लोकांपुढे नेतो, हा फरक आम्ही ठेवतो. मनमोहन सिंग आणि मोदी तुलना करतो, नेहरू आणि मोदी काय ती तुलनाच होऊ शकत नाही. ते म्हणजे हिमालयाबरोबर स्पीड ब्रेकरची तुलना केल्यासारखं. पण आम्ही करून दाखवतो, ती पण आवश्यक असते. आम्ही हे सांगतो. गांधी आंबेडकर एकीकरणाबाबत आम्ही एकच गोष्ट मी सांगतो, त्यात फार काही बाकी जास्त बोलत नाही. मला असं वाटतं की आपले नेते एकतर हे सगळे यांना प्रचंड बुद्धी होती आणि त्यामुळे हे सगळे स्वतंत्र बुद्धीने काम करणं हे आलंच ना. हे काय दक्ष म्हणलं की सगळ्यांनी दक्ष अशा संघटनेचे पदाधिकारी नव्हते, किंवा एक मोहन भागवतांनी सांगितले की सगळे आपले दक्ष झाले. एका रात्रीतून अर्ध्या चट्ट्या काढल्या, पूर्ण पॅन्ट घातले का म्हणून विचारलं. कोणी हेही म्हटलं नाही किंवा पॅन्ट वाढल्याने बुद्धी वाढणार आहे का, असाही प्रश्न आला नाही. असं ते नव्हतं ना. ती माणसं ती शिकलेली होती. म्हणजे आता इथं गांधी, नेहरू, पटेल बॅरिस्टर होते, सुभाषबाबू ICS होते, बाबासाहेब स्वतः डिग्र्या किती ते करता लागत नाही. आणि या सगळ्यांच्या डिग्र्या खऱ्या होत्या हेही आम्ही सांगतो. ही माणसं देशहिताचा वेळ तेव्हा शेवटी पुणे करार बाबासाहेबांनी केला. गांधीजींचे प्राण संकटात आहे हे म्हटल्यावर बाबासाहेबांनी केला ना पुणे करार. तिथे काही प्रतिष्ठेचा प्रश्न नाही केला बाबासाहेबांनी. किंवा पॅरलाजींची एक गोष्ट आहे, खरं आपण ह्या गोष्टीचा ते सानेगुरुजी कथा मला आपल्या लहानपणी होतं, सगळ्यांना माहिती असेल. ते आता ते संपलं म्हणून हे मुलांना कोणी गोष्टी नाही सांगत. या गोष्टी सांगितल्या तरी आयुष्य सार्थकी लागेल. खरं सांगतो, या गोष्टी सांगत करायला पाहिजे. तर बाबासाहेबांचं ते दुसरं लग्न जे माईसाहेबांबरोबर झालं, आपल्याला माहिती गांधीजींनी सांगितलं होतं की यापुढे मी त्याच लग्नात नाही जिथे वधू किंवा वर यापैकी एक अस्पृश्य मागासवर्गीय असले. गांधीजींनी जाहीर केलं. गांधीजी म्हणजे सतत बदल. एक काळ गांधीजी 20ला 19ला 20ला गांधी जयंती ते म्हणतात की मी चातुर्वर्ण्य मानतो, आणि नंतर गांधी जयंती जे पूर्ण बदलले. तर गांधी म्हणजे संपूर्ण बदल स्वतःमध्ये. तर माईसाहेब आंबेडकर आपल्याला माहिती त्या कायस्थ होत्या आणि बाबासाहेब ते लग्न करून परत जात होते लावून. गांधीजी गेल्यानंतर ते लग्न झाले आणि तिथं पॅरेलाजींनी लिहिले त्यांच्या आत्मचरित्रात की अचानक गाडी थांबली बाबासाहेबांची. ते मला मिठीत घेऊन रडायला लागले. म्हणून का रडताय, तर ते म्हणले की पॅरेलाजी जर बापू आज जिवंत असते तर माझ्या या लग्नाला आले असते, कारण माझं हे लग्न त्यांच्या अटीत बसणार होतं. तर ही जे संबंध एक ऑर्गॅनिक रिलेशनशिप, एक सेंद्रिय नातेसंबंध या मंडळींचा, तो आम्ही लोकांपर्यंत येतो. आम्ही सुभाषबाबूंबद्दल पण सांगतो की सुभाषबाबूंचे जे मतभेदाचे मुद्दे होते तो एवढाच मुद्दा होता की सुभाषबाबू म्हणत होते की हिटलर आणि मुसोलिनीचा वापर करून आपण इंग्रजांना घालवलं पाहिजे. आणि गांधी, नेहरू, पटेल असं म्हणत होते की ज्या देशात हुकुमशहाच्या मदतीने स्वातंत्र्य येईल त्या देशात लोकशाही टिकणार नाही, हुकुमशाही. फार सुंदर पत्र नेहरूंनी बोसना लिहिलंय. नेता ओळखून घ्या. नेता हे सगळं फार मी सांगतो बरं का. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाही, सगळ्याच राजकीय कर्त्यांनी नेत्याचं महत्व ओळखलं पाहिजे. नेता किती मोठा कसा महत्वाचा असतो त्याच्यासाठी हे फार सुंदर उदाहरण आहे. नेहरू त्यांना पत्रात लिहितात की सुभाष बाबू, आजच्या घडीला तुमच्या एवढा महान देशभक्त या देशात नाही याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, पण तुम्ही फार उतावीळ आहात. तुम्ही आपला नेता काय म्हणतो ते नीट ऐकलं पाहिजे, आपल्या नेत्याचं महत्व ओळखलं पाहिजे. पुढच्या वेळी जवाहरलाल नेहरू म्हणतात की आपण दोघेही दिसायला अतिशय देखणे आणि सुंदर. ते पहा काय मस्त पत्र आहे. तर ते पण म्हणतात ना, ते सुरेशबाबू शिवार सर नागपूरच्या भाषणात आमच्या अध्यक्ष होते, तर ते जाता जाता सांगतो, ते म्हणले की म्हणे ते संघाच्या महालमधला एक कार्यकर्ता मला माझ्याकडे आला म्हणे आणि मला म्हणला म्हणे ते नेहरू आणि लेडी माउंट बॅटनचा अफेअर होतो वगैरे. तर मी म्हटलं म्हणे अरे ती बाई सुंदर, तो माणूस सुंदर, ती काय तुझ्याशी अफेअर करेल गमतीचा भाग आहे हा सगळं, सोडून द्या. पण हे असं यांना उत्तर द्यायला लागतं. आजकाल इरिटेट झालोय आपण सांगून सांगून, ह्याचीच उत्तर द्यावं लागतं. तर नेहरू लिहितात की आपण दोघंही दिसायला देखणे आहोत, उमदे आहोत. हजारो लोक आपल्याला रस्त्यावर बघायला येतात, लाखो लोक आपल्या सभांना येतात. आपल्या प्रत्येक वाक्याला ते टाळ्या वाजवतात, पण परत जाताना मात्र गांधीजी की जय म्हणतात. हे तुम्ही विसरू नका. याच्यात सगळ्याचं सार या गोष्टीत आलं की गांधींचा काय प्रभाव होता ही सगळी गोष्ट आहे. सुभाषबाबूंचा काँग्रेसमधून राजीनामा दिला. आता सुभाषबाबू एकही दिवस हिंदुत्वादी नव्हते, पटेल एकही दिवस हिंदुत्वादी नव्हते. मला परवा एक जणांना पटेल पंतप्रधान झाले म्हणलं तुमच्यावरची बंदी कधीच उठवली नसती, ती पटेलांनीच घातली. RSS नेहरूंचा दयाळूपणा भारताला बोलला. नेहरूंची एकच चुकी त्या आयुष्यातली मोठी की नेहरूंनी सांगितलं की RSS वर बंदी मला मान्य नाही, कारण स्वतंत्र झालेला देश आहे आणि प्रत्येकाला मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य. नाही तर सुभाषबाबू जर पटेल असतं तर हे RSS कधीच संपलं असतं, तेही सांगायला पाहिजे लोकांना. तर सुभाषबाबू जेव्हा परदेशात गेले त्यांना विचारलं की ते गांधीजीचं तुमचं भांडण त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. तर सुभाषबाबू म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्या माणसासमोर जाऊन सांगत नाही. आता खरं हा इतिहास काँग्रेसने शिकवायला पाहिजे होता. काँग्रेसने भरपूर शिकवला.
नागरिक शास्त्र फार की राष्ट्रपती होण्यासाठी तो 45 वर्षाचा, आणि किती जण राष्ट्रपती होतात? माहिती अधिकार कायदा घ्या ना त्याच्यामध्ये नागरिक शास्त्र. माझी तर मागणी ऑफिशियली 100 मार्काचं करा नागरिक शास्त्र. 20 मार्काचा म्हणजे इतिहास तो पुतळ्यांवर मारामाऱ्या करायच्या महापुरुषांना, तो 80 मार्काचा, आणि उद्याचं नागरिक शास्त्र 20 मार्काचं असं कसं चालेल? नागरिक शास्त्र 100. आम आदमी पार्टीने हा मुद्दा घ्यावा, जाहीरनाम्यात घ्यावा की 100 मार्काचं नागरिक शास्त्र आणि त्यातली 50 मार्काची राज्यघटना. राज्यघटना कधीच तुमच्या भेटीला येत नाही. मला राज्यघटना 48व्या वर्षी भेटली नाही. मी चळवळी चालू म्हणून थोडं आधी, पण अदरवाईज मी MSc केलं, PhD केलं, राज्यघटना मला कुठेही भेटीला आली नाही. मी जेव्हा लॉ करायला घेतलं तेव्हा ती मला अभ्यासाला मिळाली. म्हणजे लॉ किंवा समाजशास्त्र किंवा राज्यशास्त्र केलं नाही तर तुमचा राज्यघटनेचा काहीही संबंध येत नाही. ते पॉलिटिकल डॉक्युमेंट ज्याच्यावरती देश चालतो त्याचा आपला संबंध नाही, फार धोका आहे. आम आदमी पार्टीने देश पातळीवर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही हा मुद्दा पोहोचवा. 100 मार्काचं नागरिक शास्त्र हा मुद्दा तुम्ही घ्या असं माझं म्हणणं. असो, हरदासाची कथा खूप लांबली, पण सांगायचा उद्देश एवढा की नेतृत्व काय होतं आणि आज काय आलो हे लोकांना खूप अपिलिंग आहे. लोकांना लगेच डोळे उठतात, हो हे असं होतं. लोकांना हे सतत सांगावं लागतं, स्मरण द्यावं लागतं, आणि वेळा इतिहास माहितीचा असतो असं खास करून तरुण पिढीत तो सांगावा लागतो. कदाचित मोदी साहेब जर पडले तर पुढचा उपक्रम मी तोच घेण्याचा विचार आहे. आपण गांधी नेहरू पटेल समजा काँग्रेसनी खरं सांगायला पाहिजे. काँग्रेसनी याचं खूप मूर्ती, पण आता काय घरात जड जवाहीर आहेत पण ते काँग्रेसच्या लोकांना काही माहित नाही. हा खरं मुद्दा आहे, तो जर घेतला तर होऊ शकतो. पण एनिवे, सांगायचा उद्देश असा की वातावरण अत्यंत पॉझिटिव्ह आहे. लोकांचा यांना प्रचंड विरोध आहे. नॅरेटिव्ह सगळे खोटे आहेत. हे यांच्या नॅरेटिव्हला लोकांना म्हणजे काय लॉजिकल उत्तर द्यायचं. मोदींना पर्याय काय? त्याच्यावरती ध्रुव राठीचा व्हिडिओ पाहिला का तुम्ही? तो म्हटलं गो आग लागली गाडीला तर तुम्ही म्हणता का दुसरी गाडी कुठे पर्याय, मी इथंच बसून जाईल? असं नाही, आधी त्या गाडीतून बाहेर पडतात. घरात आग लागली तरी आधी बाहेर पर्याय. म्हणजे मोदीजी जन्माला येण्याच्या आधी सुद्धा एकही दिवस भारताचं पंतप्रधान पद रिकामा नव्हतं. आणि आपली व्यवस्था संसदीय लोकशाही, आपली काय अध्यक्षीय लोकशाही नाही की आजच अध्यक्ष निवडायचा. तुम्ही तुमचे चांगले प्रतिनिधी निवडा, ते पुढे निवडा. हे सगळे नॅरेटिव्ह यांचे खोडून काढणे, त्याच्यामध्ये मी असं समजतो की बऱ्यापैकी महाराष्ट्रात आता सगळीकडे वातावरण असं चांगलं आहे आणि हे नॅरेटिव्ह त्यांचे लोक स्वतःच खोडून काढतात. लोकांना ती ताकद मिळाली आणि निर्भयपणे सुरू करताना जो ऑब्जेक्टिव्ह होता तो माझ्या तरी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अचीव्ह झाला. की ते जे लोकांना म्हणजे निर्भयपणे काही आमचं नाही आहे, ते गांधीजीचं. चंपारणमध्ये निळीच्या शेतकऱ्यांना त्यांनी तो मंत्र दिला, ते काय आपलं नाही, गांधीजीचं. पण ते निर्भय होणं गरजेचं होतं म्हणून ती मोहीम आपण घेतली. त्या मोहिमेचे परिणाम आता चांगल्यापैकी दिसत आहेत असं आमचं स्वतःच. आम्ही काय आत्मप्रौढी सांगत नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी तो बदल दिसतो. मुलं विचार करतायत, त्याचे ते बोलत आहेत. तर हे सगळं घेऊन जायचं आहे. वातावरण अत्यंत पॉझिटिव्ह आहे. आम आदमी पार्टीसाठी सुद्धा पंजाब आणि दिल्लीमध्ये प्रचंड यश मिळणार आहे, हे सगळ्यांचे रिपोर्ट सांगतात. हे दडपून टाकतात, हे मीडियाला दाबतात, परंतु आम आदमी पार्टी पंजाब दिल्लीमध्ये तुफान चाललेली सांगते. एखादं जागा तुम्हाला इकडे महाराष्ट्रात आल्या असतं तर कदाचित यावेळेस त्याही आल्या असतात. कदाचित 2-1 जागा ते निघून गेले असतं ते वाटण्यासाठी. पण हरकत नाही, विधानसभेला चांगली तयारी करता येईल तुम्हाला, आणि विधानसभेला तुम्हाला हक्कानी काही जागा शेअरिंगचे करता येईल असं मला वाटतं. म्हणजे आघाडी करायची नाही वगैरे सगळं आम आदमी पक्षाचं माझं काही केलं पण नाही. पण अशी काही रणनीती असू शकते असं मला म्हणायचं. माझा काही परकीय हस्तक्षेप नको कोणा पक्षात, पण होऊ शकतं. दिस इज पॉसिबल. त्या उमेदीने आपण उभे राहू. मला तुमचं खूप अभिनंदन करायचं की तुम्ही खरंच कोणती अपेक्षा न ठेवता तुम्ही पाठिंबा दिलेला. नाहीतर ते काही निगोशिएशन नाही केल्या, कोणी मला इतके दे तितके दे, काही नाही. म्हणजे जागांचं बोलतोय तुमचं भलतंच द्यायचं म्हणून ते काही न करता तुम्ही केलं. हा अतिशय योग्य, पॉलिटिकली व्हेरी मॅच्युअर्ड डिसिजन आहे हा, की आम आदमी पार्टी या सगळ्या इंडिया आघाडीत राहिली आणि पुढे ती राहणार. कारण आयसोलेशनमध्ये काही झालं नाही. हाही वाईट आहे, तो वाईट आहे, ही वेळ आता नाही. आता जे कमी वाईट आहेत त्यांच्यावर जाण्याचे दिवस प्रत्येक ठिकाणी. कोणी तुम्हाला वाटत असेल तो कुठेही तुम्ही पहा, आणि ते तुम्ही केलं त्या तुमच्या विजडमसाठी मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतं की मी काही मुद्दे जे बोललो विशेषतः इतिहासाच्या बद्दल किंवा हे आम आदमी पार्टी सुद्धा गांभीर्यानं घेईल आणि त्याच्यावर थोडे काम करेल.